आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोविड-19 लस मोफत देण्याची मोहीम राबविण्याची सरकारने तयारी केली आहे. आमच्या सर्व तरुण श्रोत्यांना सल्ला आहे की त्यांनी ही लस घ्यावी. कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाकातोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा, तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 011 23 97 80 46 आणि 1075 या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा 020 26 12 73 94 या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता. आता ऐकूया काही ठळक बातम्या. देशातील पहिल्या खासगी LNG स्टेशनचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर इथं उद्घाटन. हिरोज ऑफ नागपूर अंतर्गत विविध थोर व्यक्तींच्या पुतळ्यांचं आणि शिलान्यासाचं राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. पर्यावरणपूरक वापरासाठी रेल्वेद्वारे राख वहन करण्याचं महानिर्मितीचं पाऊल अभिनंदनीय. ऊर्जामंत्री नितीन राऊत. आणि वाशिम, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के. कुठलीही जीवित वित्तहानी नाही. LNG हे स्वच्छ इंधन असून पेट्रोल आणि डिझेलप्रमाणे ते प्रदूषण करत नाही. स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या यामुळं इंधन खर्चात बचत होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. हे भविष्यातलं इंधन परिवहन क्षेत्रात क्रांती घडवेल असं प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. बैद्यनाथ आयुर्वेदिक समूहातर्फे पहिला खासगी LNG फॅसिलिटी प्लांट विदर्भातल्या नागपूर जबलपूर जवळील कामठी रोडवर स्थापित केला गेला. त्याचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं. पेट्रोल आणि डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. दिवसेंदिवस त्याचे दर वाढत असल्यामुळे या इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल, इलेक्ट्रिक, CNG, LNG गॅसला भारत सरकार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. आपल्या देशात साखर, तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं असून त्याचं व्यवस्थापन करणं हे देशासमोरचं मोठं आव्हान आहे. या अतिरिक्त कृषी उत्पादनांपासून बायो इथेनॉलची निर्मिती करण्याचे प्रयोग झाले ते यशस्वी ठरलेत. विदर्भात बायो इथेनॉलची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू असून वाहनांमध्ये सध्या 10%च बायो इथेनॉल वापरला जातो. त्याचं प्रमाण 20% पर्यंत वाढवावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बायोमॉसमधून इथेनॉल, CNG तयार करण्यात येत असून त्यापासून LNG तयार करण्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. कॅनडा, ब्राझीलमध्ये वाहनांमध्ये फ्लेक्स इंजिनचा वापर केला जातो. यात पेट्रोल किंवा दुसरे एखादे इंधन वापरण्याची देखील सुविधा असते. हेच तंत्रज्ञान भारतातील वाहनांसाठी वापरण्यात येत असून पुढील 3 महिन्यात सर्व दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वाहनांमध्ये फ्लेक्स इंजिन वापरणे अनिवार्य करण्यात आलं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त असं LNG इंधन स्थानक देशातील हायवेच्या किनाऱ्याला उभारण्यात येतील असं गडकरी म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 तारखेला आकाशवाणीहून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातील भारतीयांसोबत संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 79वा भाग असून त्यात आपण कुठल्या विषयावर संवाद साधावा याबाबत जनतेनं आपली मतं आणि विचार मांडावेत असं आवाहन मोदी यांनी केलं आहे. जनता आपले विचार नमो ॲप तसंच MyGov या खुल्या व्यासपीठावर व्यक्त करू शकतात किंवा 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर संदेश रेकॉर्ड करून पाठवू शकतील. ही सुविधा 22 जुलैपर्यंत खुली राहणार आहे. ज्या राज्यात लोकसंख्येचा विस्फोट झाला असेल त्या राज्यात लोकसंख्येला आळा घालण्यासाठी लोकसंख्या कायदा होणं आवश्यक आहे. किंबहुना आवश्यकता असल्यास देशातही अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे असं मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. आपल्या देशात लोकशाही असून लोकशाहीच्या आधारावरच नागरिकांना काही सवलती देऊन अशा कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे जेणेकरून वाढत्या लोकसंख्येवर निश्चितपणे आळा घातला जाऊ शकतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर चालू असलेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणाच्या खटल्यासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेनं सक्तवसुली संचालनालयाला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जबाब घ्यायला काल परवानगी दिली. त्यानुसार संचालनालयानं वाझे यांचा जबाब घेतला. वाझे हा सध्या नवी मुंबई इथल्या तळोजा तुरुंगात असून राष्ट्रीय तपास संस्थेनं वाझे याला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर एका गाडीमध्ये स्फोटक ठेवणं तसंच मनसुख हिरेन या व्यापाऱ्याची हत्या करणे यासंदर्भात अटक केली होती. दरम्यान अनिल देशमुख यांचे वैयक्तिक सचिव संजीव पलांडे आणि वैयक्तिक मदतनीस कुंदन शिंदे या दोघांना सक्तवसुली संचालनालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आतापर्यंत ताब्यात घेतलं आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे.
राज्यातील धरणांमध्ये पाणी वापराची अचूक माहिती मिळण्यासाठी आणि पाण्याची चोरी रोखण्याच्या प्रमुख उद्देशानं जलसंपदा विभागाच्या वतीनं राज्यातील सर्व प्रकल्पांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या लाभ क्षेत्राचं ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. नागपूरच्या प्रगतीत आपलं महत्त्वपूर्ण योगदान देणारे तसंच आपल्या कार्यकर्तृत्वानं नागपूरचं नाव देशभरात गाजविणाऱ्या व्यक्तींच्या विविध पुतळ्यांचे आणि शिलान्यासाचं लोकार्पण आज राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार विकास ठाकरे, महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह नगरसेवक, महापालिकेतील अनेक अधिकारी उपस्थित होते. हिरोज ऑफ नागपूरमध्ये मौलाना अब्दुल करीम पारेख, पद्मश्री डॉ. B.S. चौबे, लोकनायक बापूजी अणे, विदर्भवीर खासदार जामवंतराव धोटे, ज्येष्ठ विचारवंत मागो वैद्य, स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या सुमतीताई सुकळीकर, महान कवी ग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते A.B. बर्धन अशा 8 जणांचा समावेश आहे. हे सर्व पुतळे आणि शिलान्यास शहरातील मुख्य परिसरातील सिव्हिल लाईन्स इथं रस्त्याच्या कडेला उभारण्यात आले आहेत. शिलान्यासवर त्यांचा जीवनकार्याची माहिती देण्यात आली असून ही नवीन पिढीला प्रेरणादायक ठरणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. राखेचा महत्तम विनियोग, पर्यावरणपूरक, स्वस्त आणि सुरक्षित वापर करण्याकरता रेल्वेद्वारे राख वहन करण्याचे महानिर्मितीनं उचललेलं पाऊल अभिनंदनीय आहे. आगामी काळात राखेचं महत्त्व वाढून आर्थिक स्रोत निर्माण होणार आणि इतर उद्योगांना सुद्धा उभारी मिळेल, असं प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील राखेनं भरलेल्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवताना ते बोलत होते. यावेळी सुमारे 59 वॅगनमध्ये 4200 मेट्रिक टन राख रेल्वेद्वारे रवाना करण्यात आली. यावेळी बोलताना ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, या प्रयोगाचे यशापयश बघून महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामधूनही रेल्वेद्वारे राखेची वाहतूक करण्याचं नियोजन आहे. रेल्वेद्वारे एकावेळी मोठ्या प्रमाणात राख वाहून नेता येते. शिवाय रेल्वेद्वारे राख वहन केल्यास अवजड वाहनांमुळे होणारे अपघात आणि वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होते. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. मात्र कोरोनामुळे गावांमध्ये येत्या 15 तारखेपासून इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याबरोबरच इतर वर्ग सुरू करण्याबाबतही अनेक पालक, शिक्षक वारंवार विचारणा करत आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभागानं राज्यातल्या सर्व पालक, शिक्षकांकडून शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेतलं आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात काल मध्यरात्री दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे शेलोडी गावाजवळील पूल वाहून गेला. गेल्या महिन्यात आलेल्या पावसानं आधीच या पुलाचं नुकसान झालं होतं. मात्र रात्री परिसरात झालेल्या पावसामुळे हा पूल पूर्ण वाहून गेला. त्यामुळे दारव्हा यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यवतमाळच्या पांढरकवडा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक 17 वर्षीय तरुण ठार झाला आहे. दरम्यान माहिती समजताच ग्रामस्थ संतप्त झालेत. यावेळी वनविभाग पथक आणि पोलीस देखील पोहोचले. त्यानंतर संतप्त जमावानेच या वाघाला पळवून लावलं. या परिसरात हल्लेखोर वाघानं धुमाकूळ घातला असून परिसरात दहशतीचं वातावरण आहे. राज्यातील खाद्य संस्कृती आणि पाककलेला चालना देणं तसंच या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीनं महाराष्ट्राचे मास्टर शेफ या रेसिपी स्पर्धेचं ऑनलाईन पद्धतीनं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली. स्पर्धेतील 15 सर्वोत्कृष्ट रेसिपींना प्रत्येकी 10,000 रुपये, 40 रेसिपींना प्रत्येकी 5,000 रुपये तर उत्कृष्ट 100 रेसिपींना प्रत्येकी 2,000 रुपयांची बक्षिसे दिली जातील. शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtra.tourism.gov.in या संकेतस्थळावर इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. देशभरात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यानं सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालं आहे. या दरवाढीकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात आज गडचिरोली येथील पेट्रोल पंपावर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आलं. वाशिम, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज सकाळी 8:33 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील मुडोना आणि साधूनगर इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं म्हटलं आहे. या संदर्भात नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती देत आहेत यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे. महसूल प्रशासन आहे, विभागीय अधिकारी आहेत, तहसीलदार आहे आणि सर्व टीम आहे. त्यांनी मुडाना गावाला, साधूनगर गावाला आणि त्या भागातील 4 ते 5 किलोमीटर भागातील इतर गावांनाही भेट दिलेली आहे. गावातील सरपंच, पोलीस पाटील, गावातील नागरिक यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. लोकांचा जो सध्या जो फीडबॅक आहे त्यानुसार त्या गावांमध्ये कुठले जसे भूकंपाचे धक्के लोकांना तरी जाणवले नाही आहेत आणि तशी कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची काही माहिती नाही आहे. लोकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि अशा आपत्तींसाठी जी
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी प्रशासनाकडून नेहमी दिली जाते त्याबाबतही प्रशासनाकडून त्या भागामध्ये माहिती दिली जात आहे. तर याचंही पालन अशा कालावधीमध्ये करावं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातील पहिल्या खाजगी LNG स्टेशनचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर इथं उद्घाटन. आणि वाशिम, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के. कुठलीही जीवित वित्तहानी नाही. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.